तसंच तिथं राणीताईंचं झालंय, माझ्या मतदारसंघामध्ये तसंच कुठेतरी काही ना काहीतरी झालंय। आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 5.5 लोकांनी जे मतदान केलेलं आहे त्याच्यात सांगितलं की अंदाज जो काढला, जो तुम्ही टीव्ही बघितला असेल सकाळ सकाळ चहा पित, तेव्हा तुम्हाला किती आमदार निवडून आले होते आपले दिसले 137, आणि त्यांचे किती होते ते 134, आणि बाकी सगळे अपक्ष होते। हा खऱ्या अर्थाने आपला निकाल आहे। आणि फक्त या वेळेसचा मी म्हणत नाही, ह्याच्या आधी 15 वर्ष मागे गेलो तरी बॅलेट पेपर ज्या दिवसापासून इथं ईव्हीएम मशीन आलं त्या दिवसापासून आजपर्यंत ज्या ज्या इलेक्शन झालेले आहेत त्या इलेक्शनमध्ये बॅलेट पेपरवर जे काही आपलं पोस्टल मतदान झालंय तो जो काही कौल असतो तो खरा कौल असतो। फक्त अपवाद कधी असेल तर यंदाचं इलेक्शन आणि आपलं हरियाणाचं इलेक्शन। हरियाणाच्या इलेक्शनमध्ये 74 लोक काँग्रेसचे निवडून येतील ते सांगितलं होतं, झालं उलट। भाजपला जो नंबर मिळणार होता तो मिळाला काँग्रेसला, आणि काँग्रेसला मिळणार होता तो मिळाला भाजपला। त्यामुळे या 2 राज्यामध्ये इथं गडबड झालेली आहे, हे तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे। आणि असाही अंदाज आहे की 10% भाजपचा उमेदवार जिथं उभा आहे तिथं 10% ऍडजस्टमेंट ईव्हीएम मध्ये झाली अशी चर्चा आहे, आणि जिथं राष्ट्रवादी अजितदादांचा पक्ष आणि जिथं एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष उभा आहे तिथं 8%चं ऍडजस्टमेंट तिथं झालेलं आहे। आणि त्या अनुषंगाने इथं हा जो कौल 222चा जिथं लोकांनी कुठेही तिथं जल्लोष केला नाही या महाराष्ट्रामध्ये, त्याचं मुख्य कारण असं की लोकांनाच कळलं नाही की हा निकाल कसा तिथं लागला। आता ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट तुम्ही सर्वांनी समजून घ्या, भाजपचे केंद्रातले नेते कोणाला घाबरले होते माहिती का? लोकसभेमध्ये 31 खासदार आपले निवडून आले होते, भाजपचे 23 वरनं 9 वर आले। आणि ह्याच्या मागे कोण असेल अशी चर्चा जर केली तर त्याच्या मागे एक महत्त्वपूर्ण नेत्याचं नाव येतं, ते म्हणजे शरदचंद्र पवार आणि उद्धव ठाकरे साहेब आणि काँग्रेसचे सर्व नेते। केंद्रातल्या भाजपच्या नेत्यांना काय वाटलं की लोकसभेमध्ये एवढा मोठा निकाल, एवढी ताकद लावून, एवढा पैसा वाटून निलेश भाऊ लंकेंच्या विरोधात 180 कोटी रुपये तिथं खर्च केले, तरी सुद्धा एका शिक्षकाचा मुलगा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तिथं खासदार झालेला आहे, पैसे खरच न खरचता। आणि हे लोकसभेमध्ये असं वातावरण असल्यानंतर केंद्रातल्या नेत्यांना वाटलं अहो जर महाराष्ट्रामध्ये जर महाविकास आघाडी सरकार आलं तर पवार साहेब तिथं थांबणार नाही, दिल्लीत जातील, आणि दिल्लीत गेल्यानंतर जे भाजपचं मित्रपक्षाबरोबर जे निकाल लागले, जे सरकार आले ते सुद्धा दिल्लीतलं सरकार हे पवार साहेब पाडतील, ही भीती केंद्रातल्या भाजपच्या नेत्यांना असल्यामुळे त्यांनी मोठ्या प्रमाणात ताकद ही महाराष्ट्रामध्ये तिथं लावली। म्हणजे घाबरले, पण हे महाराष्ट्रासाठी घाबरले नव्हते, हे तर केंद्रासाठी तिथं घाबरले होते। मला साहेबांना विनंती करायची, लोकांनी ठरवलेलं आहे की तर महाविकास आघाडीचे उमेदवार सर्व निवडून आलेले आहेत, आता महाराष्ट्रात जास्त वेळ न घालवता आता दिल्लीत थोडासा वेळ घालवावा लागतोय, आणि कुठेतरी दाखवून द्यावं लागेल, नाही तर लोकशाही टिकणार नाही। लोकशाही जर टिकली नाही तर तुमच्या सर्वसामान्य लोकांचे विषय कुणीच मांडणार नाही। भाषण तुम्ही बघा, जेव्हा आम्ही सर्वजण इथं आलो होतो नाही तर महाराष्ट्रात फिरलो होतो, तुमची भाषा आम्ही बोलत होतो। सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे याच्यासाठी आम्ही सर्वजण तिथं लढलो होतो का नव्हतो? आम्ही कपाशीवर बोललो, आम्ही दुधावर बोललो, आम्ही बेरोजगारीवर बोललो, आम्ही पेपर फुटीवर बोललो, युवांवर बोललो। भाजपची भाषण काय चालू होती? कटेंगे आणि बटेंगे, म्हणजे ज्याच्यामुळे आपलं अन्न, आपल्या हाताला काम आणि पोटाला अन्न मिळतं, याच्यावर भाजपचा एक सुद्धा नेता तिथं बोलला नाही। फक्त आपल्या या महाराष्ट्राला कशात विभागलं तर जाती जातीमध्ये वाद निर्माण केला, आणि तिथं हिंदू मुस्लिम करून फक्त तिथं काय केलं असेल तर फक्त सत्तेत येण्याचा प्रयत्न भाजपने केला। काय मिळालं आपल्या सगळ्यांना? सोयाबीन शेतकरी इथं मराठा समाजाचा आहे का? वंजारी समाजाचा आहे का? माळी समाजाचा आहे का? मुस्लिम समाजाचा आहे का? आहे ना? मग त्याला 4 पैसे जर मिळाले असते तर सगळ्याच समाजाला पैसे मिळाले असते का नसते? तुम्ही मला सांगा। दुधाला 4 रुपये, 5 रुपये, 10 रुपये जर सरकारकडनं वाढून घेतले असते, कोणाला फायदा झाला असता? सगळ्यांना झाला असता। अहो 4 पैसे जर कपाशीला आपल्याला मिळाले असते, उसाला मिळाले असते, दुधाला मिळाले असते, त्याच्यामध्ये आपल्या घरामध्ये 4 पैसे जास्त आले असते। आता कदाचित 1000 रुपये मताला वाटले असतील भाजपले, पण दुधाच्या ह्याचे सगळे जर रेट वाढलेले असते, तुमच्या घरामध्ये 40 ते 50 हजार रुपये तुमच्या कष्टाला तिथं पैसे मिळाले असते। पण भाजपने सगळं उद्ध्वस्त केलं, तुमचे आमचे प्रश्नच मांडले नाहीत। स्पर्धा परीक्षेच्या मध्ये ज्या ठिकाणी जो मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला त्याच्यावर कोणी तिथं बोले ना, आणि मग काय केलं तर ईव्हीएम ची मदत घेतली आणि आपल्या सगळ्यांना विभागून टाकलं। शेतकरी सुद्धा विचार करायला लागला, हा कुठल्या समाजाचा शेतकरी, तो कुठल्या समाजाचा शेतकरी। अहो आजपर्यंत कधी भेदभाव आपण केला नव्हता, आपण सगळ्या शेतकऱ्याकडे विचार करत होतो आणि सगळ्यांसाठी तिथं लढत होतो। पण जाऊ द्या, या इलेक्शन मध्ये जे काय झालं ते झालं, आम्ही ईव्हीएम साठी लढणार आहोत, त्याच्यामध्ये काय होते आपण बघू। पण आज काकांचं भाषण ऐकल्यानंतर लय मला आवडलं, काय जोश होता राव।
हाईट थोडीशी कमी पडली, थोडी हाईट असली असते अमिताभ बच्चनच बोलतो असं आम्हाला वाटलं असतं. म्हणजे इतक्या आत्मविश्वासाने तुम्ही इथं बोललात, सगळ्यांना तुम्ही आश्वासित केलं. एक तर खासदार साहेब तुमच्या बरोबर आहेतच, इथं असणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याबरोबर खासदार साहेब आहेत, आणि लंकेन भाऊ बरोबर मी सुद्धा तुमच्या बरोबर आहे असा शब्द या ठिकाणी आपल्या सर्वांना देतो. माझ्या मतदारसंघासाठी सुद्धा मी लढणार आहे, आपल्या मतदारसंघासाठी लढायचे. जिल्हा परिषद येते, पंचायत समिती येते, महानगरपालिका, नगर परिषद सगळे इलेक्शन येणार. पण ज्या पद्धतीने आपण आमदारकी लढलो तसंच येणारे स्थानिक स्वराज्याचे इलेक्शन आपल्याला लढायचे. लढणार का नाही लढणार? आता हे जर काय घोळ झाला त्यात काळजी करू नका. घोळ कसा झाला हे आपल्याला कळलेलं आहे. त्यामुळे इलेक्शनच्या दिवशी आता आम्ही त्यांना काय सांगितलंय की आमच्या सर्व सामान्य लोकांच्या समोर, मीडिया समोर आम्ही जे मागेल ते आम्हाला ईव्हीएम द्यायचं, आम्ही ते ईव्हीएम आणणार. आमचे सर्व नेते, आमचे टेक्निकल लोक, आम्हाला 4 दिवस द्यायचं. आम्ही त्या ईव्हीएमचं पोस्टमॉर्टम करणार की कुठं कनेक्ट होतंय का, कुठं इंटरनेट जोडलं होतं का, कुठं अजून भलतंच काय झालंय का. कारण का एका मतदारसंघामध्ये एक व्हिडिओ मला आला, बटन दाबलं तुतारीचं, फोटो दिसला तुतारीचा, पण चिठ्ठीच पडली नाही. म्हणजे काय झालं, आपण जे काही सिलेक्टेड ठराविक ईव्हीएम मशीन ज्या आल्या होत्या मतदारसंघात, सगळ्याच मतदारसंघामध्ये जे कुठले असतील 100 ईव्हीएम मशीन वेगळ्या आल्या होत्या, त्यात आपण बटन दाबत होतो, आपलं चित्र दिसत होतं आपलं, पण नंतर जवळ जाऊन बघितलं चिठ्ठीच पडत नव्हती. त्याचं मुख्य कारण काही तज्ज्ञांचं असं मत आहे की आपल्याला फक्त दाखवण्यासाठी चित्र दिसलं, मग चिठ्ठी मात्र भाजपची पडली खाली. त्यामुळे ईव्हीएम चेक केल्यानंतर, व्हीव्हीपॅट चेक केल्यानंतर आपल्याला आकडेवारी सेमच तिथं त्या ठिकाणी दिसणार आहे. लय हुशारी त्यांनी दाखवली. पण जाऊ दे, आम्ही मराठी माणसं आहोत, गुजरातचे मशीन पाठवतो काय इथं. आम्ही जरा त्या बाबतीत जरा कमी पडलो, जरा आम्ही विश्वास ठेवला लोकशाहीवर. आता मराठी माणसं कसा अभ्यास करतात आणि तुमचा गेम कसा हाणून पाडतात येणाऱ्या सर्व इलेक्शनमध्ये आपल्याला तिथं बघायचं. म्हणजे यांचं लग्न झालं, लग्न व्हायचंय, म्हणजे एकत्रित लढले, एकामेकाचं प्रेम त्यांनी व्यक्त केलं सभेच्या माध्यमातून, सगळं झालं, आकडा सुद्धा आला. पण आता सगळ्यांनाच मुख्यमंत्री बनायचंय. म्हणजे बीजेपीला पण मुख्यमंत्री म्हणायचंय, अजितदादांच्या पक्षालाही मुख्यमंत्री पाहिजे, आणि तिथं शिंदे साहेबांना सुद्धा पाहिजे. मला तर भीती वाटत होती की आपण एक फुल आणि 2 हाफ बघितले होते. आता असं व्हायला नको की तिन्ही मुख्यमंत्री, तू या विभागाचा मुख्यमंत्री, तू त्या विभागाचा मुख्यमंत्री, तू त्या विभागाचा मुख्यमंत्री. अरे काय होऊ शकतं राव भाजपच्या काळामध्ये? 8 तासाची ड्युटी. मला तर वाटतंय दुपारची ड्युटी मोकळीच जाईल. म्हणजे रात्री लय भारी, छापायला लय भारी व्हा. अहो 60,000 कोटी रुपये छापले 2.5 वर्षामध्ये. मी पुराव्या सकट तिथं लोकांसमोर आणलं होतं. आता 8च्या बघू कोण कुठली ड्युटी तिथं लावते. म्हणजे 222 उमेदवार त्यांचे निवडून आलेत, आमदार झालेत, अजूनपर्यंत ह्यांना सरकार स्थापन करता आलेलं नाही. ह्याच्यावरनं समजून घ्या ह्यांना फक्त काय पडले तर लाडकी खुर्ची पडली. महाराष्ट्राचे हित तिथं कुठेही त्यांना त्या ठिकाणी पडलेलं नाही. अहो आमचं सरकार तिथं आलं असतं तर आम्हाला काय म्हणले असते, हे 26 तारीख बघ, हे 26 तारीख बघ. म्हणजे आमच्यासारखी 26 तारीख आणि तुमच्या मात्रसाठी सगळंच मोकळं मोकळं. आता ह्याच्यामध्ये काय काय सांगितलं त्यांनी, लाडक्या बहिणीने 2100 रुपये करणार. अहो करणार, आपण तर करणारच होतो, पण ते करणार का नाही आपण बघू की जरा. शेतकऱ्याचं आम्ही काय करणार, 7/12 कोरा करणार. अजून काय काय, लाईट बिल माफ करणार. अजून काय सांगितलं होतं, हा दिवसा लाईट. ते भाजप कितीतरी वर्ष झालं दिवसा लाईट देते, दिवसा लाईट. अजून पाणी देणार.